पुढची बातमी आपण बघूया। ईडीचं पथक मिरगाव या ठिकाणी दाखल झालेलं आहे। बोंधू अशोक खरात त्याच्या मिरगाव या ठिकाणी आलिशान फार्म हाऊसवरती ईडीचे पथक पोहोचले आणि पथकाकडून या फार्म हाऊसची झाडाझडती घेतली जाते। बोंधू अशोक खरात याचे अनेक गैरव्यवहार समोर येत आहेत। या बोंधूने कोट्यवधीची माया जमवलेली आहे आणि ईडीकडून आर्थिक गैरव्यवहाराची तपासणी केली जाते, कसून चौकशी केली जाते। अशोक खरात आणि कल्पना खरातचे 3 बँक अकाउंट ईडीकडून सील करण्यात आलेले आहेत। आज फार्म हाऊसवरती आता नेमकं काय हाती लागतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ईडीचं पथक आता नाशिकच्या मिरगावात दाखल झालेलं आहे। कसून चौकशी केली जाते। चौकशीतून कोणत्या कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। हरीश, ईडीचं पथक या ठिकाणी दाखल झालंय, कशा पद्धतीने तपास सुरू आहे? नक्कीच अमित, आपण जर बघितलं तर एसआयटी कडनं महिलांच्या लैंगिक शोषणाचा नाशिकमध्ये तपास सुरू असतानाच दुसरीकडे आपण जर बघितलं तर शिर्डी पोलिसांनी जो इथे गुन्हा दाखल केलाय बोंधूच्या विरोधामध्ये, ज्यामध्ये सावकारकी आणि शेतकऱ्याची फसवणुकीचा, यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, ज्यामध्ये कोट्यावधीचे व्यवहार केल्याचं दिसतंय, त्यानंतर जमीन बळकावल्या, अनेकांमध्ये त्याची भागीदारी दिसते। त्याने ही सगळी जी माया जमवलेली आहे ती शेकडो कोटीच्या पार गेल्याचं दिसतंय। त्यामुळे कुठेतरी आता जी ईडीची एंट्री देखील या प्रकरणामध्ये झालेली आहे आणि काही वेळापूर्वीच ईडीचं जे पथक आहे ते मिरगाव येथील या बोंधूचं जे फार्म हाऊस आहे, आलिशान फार्म हाऊस, यामध्ये दाखल झालेलं आहे आणि तिथे सगळी झाडाझडती त्याची सुरू आहे की यामधनं याचे जे व्यवहार केले गेले हे नेमकं कसे झाले, पैशाचा स्रोत काय, याबद्दलची ही सगळी माहिती आता ईडी कडनं घेतली जाते। त्यामुळे ईडी देखील या बोंधूच्या भोवती फास आवळताना दिसत आहे। अमित, बरोबर हरीश, त्यामुळे त्या या तपासातून काय काय नवे खुलासे होतात हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद या माहितीसाठी। अकोला बार्शी टाकळी मार्गावरील पुलाजवळ शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। सध्या शहरात दर चौथ्या दिवशी पाणी पुरवठा होत असताना ही गळती अधिकच गंभीर आहे। महापालिकेच्या निष्काळजीपणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। या जलवाहिनीची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करतायत। शहरातील रेलटोली परिसरात नाट्यगृह तयार करण्यासाठी 2014 पासून हे नाट्यगृह रखडले होते। मात्र न्यूज 18 मराठी यांनी ही बातमी दाखवल्यानंतर याची दखल थेट मुख्यमंत्रीने घेऊन आता या नाट्यगृह तयार करण्यासाठी अतिरिक्त निधी 14 कोटी रुपयाचा निधी गोंदिया नगर परिषदला देण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आता हे नाट्यगृह लवकरात लवकर तयार होणार। पाहिलं की 2014 पासून हे नाट्यगृह तयार होत होते, मात्र निधी न मिळाल्यामुळे, निधीची कमतरतामुळे हा नाट्यगृह रखडला होता। जवळपास 70% हा या नाट्यगृहाचं काम झालेलं आहे, मात्र निधीच्या अभावी हे काम रखडल्यामुळे आता या निधी आल्यामुळे त्याचप्रमाणे मुख्यमंत्रीने याच महिन्यात निधी मिळणार असेही आवाहन केलेले आहे आणि या महिन्यात निधी आल्यानंतर या नाट्यगृहाचे काम सुरू होणार आहे आणि या नाट्यगृहामध्ये वातानुकूल असं हे नाट्यगृह आहे आणि जवळपास 1000 लोक या नाट्यगृहामध्ये बसू शकतात अशी या क्षमता असलेल्या नाट्यगृहाला आता निधी मिळाल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यातील जे नाट्य कलावंत आहेत त्यांच्यासाठी या हक्काचा नाट्यगृह तयार होणार आहे। रवी सपाटे, न्यूज 18 मराठी, गोंदिया।